युरियासाठी आधारसह 7/12 बंधनकारक आहे। झी 24 तासच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट आपण पाहतोय। याआधी आधार कार्डवर प्रति व्यक्ती 5 युरिया बॅग्स दिल्या जात होत्या। या संदर्भातलं वृत्त झी 24 तासनं दाखवलं आणि त्यानंतर आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी असल्याची खात्री न करता केवळ आधार कार्डच्या आधारे खत वाटप केलं जात होतं। त्यामुळे साठेबाजी आणि काळा बाजार होण्याची भीती होती। झी 24 तासच्या बातमीची दखल आता प्रशासनाने घेतली आणि या निर्णयामध्ये बदल केलाय। आता युरिया खरेदीसाठी आधार कार्ड सोबतच 7/12 उतारा सादर करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांनाच या खताचा लाभ मिळणार आहे, अशी सध्या माहिती मिळते। नव्या निर्णयामुळे साठेबाजीला सुद्धा आळा बसणार आहे। शेती आहे त्याच्यानुसार एकरी 1 पोत्याच्या हिशोबाने भेटणार आहे आणि जास्तीत जास्त 5 पोते भेटणार आहे। त्यामुळे गर्दी आणि जे लोक ज्यांच्याकडे शेती नाही ते लागणारे लाईनीमध्ये लागून न राहिले। त्यामुळे काय झालं की जे प्रामाणिक शेतकरी आहे त्यांना स्वतःना माल भेटून राहिला, त्याच्या हिशोबाने सर्वांना म्हणजे वाटप व्यवस्थितपणे होऊन राहिलं आणि जे गर्दी आहे ती आज 50% राहिली नाही। त्याच्यामुळे सर्व व्यवस्थितपणे वाटप चालू आहे आणि सर्वांना माल मिळत आहे। जिल्हाधिकारी महोदय अकोला यांच्या आदेशानुसार आपण आता आधार कार्ड आणि 7/12 ह्या दोन्ही सिस्टीम आपण आता शेतकऱ्यांसाठी युरियासाठी लागू केलेल्या आहेत। गर्दीतील गैरप्रकार टाळण्यासाठी आपण हे करत आहोत। फायदे असे की जे ज्यांच्याकडे शेती नाहीये किंवा गर्दीत जे गैरप्रकार होऊ शकतात हे आपल्याला या निमित्ताने टाळता येते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयेश जगड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयेश, आपल्या बातमीचा एक इम्पॅक्ट झालेला आहे। अतिशय महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घेतला गेलाय, त्यामध्ये बदल करण्यात आलाय। काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चितच जर आपण पाहिलं की काही दिवसांपासून खत आणि युरिया DAP साठी शेतकऱ्यांची अकोटमध्ये विशेषतः खूप मोठी गर्दी झाली होती खरेदीसाठी आणि ही गर्दी टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रांनी सुरुवातीला टोकन पद्धत सुरू केली होती आणि फक्त आधार कार्डच्या आधारावर ही युरिया आणि DAP देण्यात येत होतं। मात्र शेतकऱ्यांनी ही भीती व्यक्त केली होती की जो शेतकरी नाही आहे ते सुद्धा युरिया आणि DAP ची खरेदी करत आहे आणि यामुळे मोठी साठेबाजी आणि काळाबाजारी होऊ शकते। ही बातमी आपण झी 24 तासवर प्रसारित केली होती आणि त्यानंतर आता बदल म्हणून प्रशासनाने सुद्धा यावर बदल केलेला आहे आणि आता 7/12 आणि आधार कार्ड हे दोन्ही सक्तीचे केलेले आहेत, जेणेकरून या गर्दीलाही आळा बसलेला आहे। याचा फायदा असा झाला आहे की गर्दी आता ओसरलेली दिसत आहे कृषी केंद्रांवर आणि जे साठेबाजी करण्यासाठी जे विकत घेत होते फक्त आधार कार्डच्या आधारावर त्या लोकांची गर्दी सुद्धा आता कमी झालेली आहे। त्यामुळे आता जे खरे शेतकरी आहेत त्यांना आता युरिया आणि DAP खत मिळत आहे। धन्यवाद जयेश दिलेल्या माहितीसाठी। तर झी 24 तासच्या बातमीचा हा इम्पॅक्ट, ही बातमी आम्ही सकाळी दाखवलेली होती आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे आणि त्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केलेला आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे।